दरम्यान विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती आणि त्यावर ठाकरे गटाने तीव्र आक्षेप घेतला। आमदार अपात्रतेचा निकाल उद्या येणार असताना अध्यक्षांनी मुख्यमंत्र्यांना भेटणं कायद्याला धरून नाही असं प्रतिज्ञापत्र ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात दाखल केलं। निकालाच्या 3 दिवस आधी नार्वेकर शिंदेंना भेटतात, मग तेच पारदर्शक निकाल देतील कशावरून असा युक्तिवाद या प्रतिज्ञापत्रात करण्यात आला। प्रतिज्ञापत्रात एबीपी माझा आणि टाइम्स ऑफ इंडियाच्या बातम्यांचा दाखला देण्यात आलेला आहे। आम्ही काल सुप्रीम कोर्टात एक ॲफिडेव्हिट दाखल केलेला आहे, कारण सुप्रीम कोर्टाच्या निदर्शनास आणणं हे गरजेचं होतं आणि म्हणून काल आम्ही ॲफिडेव्हिट फाईल केलं आहे की अशा प्रकारे न्यायाधीश ज्यावेळेला, कारण ते न्यायाधीशाच्या भूमिकेत आहेत, न्यायाधीश आरोपीला भेटायला जाणं, न्यायाधीश आणि आरोपीची मिलीभगत आहे का अशा प्रकारे मिलीभगत असेल तर हा कोणाचा वैयक्तिक खटला नाहीये, हा देशात पुढे लोकशाही जिवंत राहणार आहे की नाही का हे दोघेही मिळून लोकशाहीचा खून करणार आहेत ते उद्याच्या निर्णयावरनं जाहीर होईल। लोकशाहीमध्ये मुख्यमंत्री आणि विधानसभा अध्यक्ष यांचा संवाद हा गृहीत आहे, अपेक्षित आहे आणि या पद्धतीने सुप्रीम कोर्टामध्ये चॅलेंज करणं म्हणजे कारण नसताना आ बैल मुझे मार ही अवस्था स्वतःची करून घेण्यासारखं आहे आणि आज यावर जास्त प्रतिक्रिया देण्याची आवश्यकताही नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।